का एक लक्षात ठेवा, तुम्ही प्रत्येक जण आपल्याला विचारतो, गेली 35 वर्षाचा आणि 2 वर्षाचा इतिहास जर बघितला तर थोडं कुठेतरी चुकलंच आहे कोणाचं, ज्यांनी 35 वर्ष काय केलं आहे. पण मला एक सांगा, जे अधिकारी होते, वाय रेड्डी सारखे अधिकारी होते, अनिल कुमार सारखे होते, ते जेलमध्ये गेले, करोडोचा किती घोटाळा केला, पण त्या लोकांना अंकुश म्हणजे तसं काही ड्रामा होऊ नये. आता निवडणुका शांत बघा, आमच्याकडे पण लोक भरपूर आहेत, आम्ही पण सक्षम आहोत. आता आमच्याकडे आमदार आहे, बरोबर, त्यावेळी आमच्याकडे आमदार नव्हता. पण माझी एकच विनंती आहे, खेळामेळीच्या वातावरणात लढलो पाहिजे आपण. तुम्ही प्रत्येक टायमाला तुमच्याच लोकांना निवडून द्या, तुमचं हट्ट का? आम्ही पण चांगले काय कार्यकर्ते आहोत. बघा, आपलं काम, आमची युती झालेली आहे, त्याला काही सीट द्यायचे, 24 सीट काय असं पक्षाने ठरवलं आहे. त्यांच्या पक्षाने कोणाला द्यायचा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्याने जे 24 सीट कुठल्या सीट द्यायच्या, 9 द्यायच्या, 10 द्यायच्या, 11 द्यायचा, त्यांचा प्रश्न आहे. पण अशी कुठे नाराजी होणार नाही, नाराजी तात्पुरती असते. नमस्कार. येणाऱ्या काही दिवसांमध्ये निवडणुका ज्या आहेत त्या पार पडणार आहेत. वसई विरार महानगरपालिकेला अखेर त्याची बॉडी जी आहे ती मिळणार आहे. एका बाजूला विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाने जो घणघणीत विजय मिळवला, त्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये एक लाट आहे ती निर्माण झाली. महायुतीने मिळवलेल्या विजयानंतर जे ते महायुतीची घोषणा झाली. महानगरपालिकेला पण शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष एकत्रित लढत आहेत. तर दुसऱ्या बाजूला काही प्रमाणात जी नाराजी आहे पक्षामध्ये, जे काही सध्या वातावरण सुरू आहे त्याबाबत आता आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी विश्वास सावंत. आम्ही आधी देखील सरांची मुलाखत घेतली होती. सरांनी विविध मुद्दे जे मांडले होते ते खरे ठरले आणि या मुद्द्यांवर आज आपण वेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत. कारण कुठेतरी उमेदवारीचे दावेदार ते पण आहेत आणि ह्याच्यामध्ये आता सध्या भारतीय जनता पक्षाकडून या विभागामध्ये काय प्रगती करण्यात आलेली आहे, काय कामं करण्यात आलेली आहेत आणि त्यांच्याकडून नेमकी काय काय कामं झाली आहेत आपण जाणून घेऊया. सर नमस्कार. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही पक्षासाठी काम करत आहात. भारतीय जनता पक्षाचा उगम आणि भारतीय जनता पक्षाची सध्याच्या स्थितीला जी प्रगती झालेली आहे, विधानसभेत जे काही झालं त्याच्यामध्ये तुम्ही नेहमी सक्रिय राहिलेला आहात. आज भारतीय जनता पक्ष कशा प्रकारे निवडणुकांसाठी तयार आहे, काय सांगाल? बघा, आज निवडणूक डिक्लेअर झालेली आहे. 15 तारखेला इलेक्शन पण होईल. मला वाटतं आम्ही एक 6-7 वर्ष इलेक्शनच्या आधी अतिशय तळापर्यंत काम चालू आहे आमचं. प्रत्येक बुथवर काम करणं, लोकांच्या समस्या काय असणं, आमदारकी आपण जिंकली, खासदारकी जिंकली, त्यावेळेला जे आपण नियोजनबद्ध काम केलंय ते पक्ष नियोजनबद्ध काम करतो. आणि आज जर बघायला गेला तर आपल्याकडे भरपूर लोक आहेत. त्यामुळे आपल्याला खात्री आहे लोकसभेची आणि विधानसभेच्या न्यायाला निवडणुकीची. आणि आपला हा जो प्रभाग आहे तो अति स्लम प्रभाग आहे. तिथे जवळजवळ मी 5-7 वर्षात तुम्ही बघितलं असेल, अतिशय चांगले शौचालय बनवून दिलेले आहेत, भरपूर प्रमाणात कामं केलेली आहेत. कोकणी पट्टा जास्त असल्यामुळे तिथे मी जास्त लक्ष दिलेलं आहे. उत्तर भारतीय पण चांगल्या प्रमाणात आहे. आणि आमदार झाल्यानंतर राजन नाईक साहेबांनी आपल्याला भरपूर निधी दिलेला आहे. आत्ताच इलेक्शनच्या 1 महिन्याआधी जवळजवळ 2 कोटीची कामं आपल्याला तिकडे, शौचालय असो, संरक्षण भिंती असो, आम्ही भूमिपूजन केलेलं आहे. आणि आता ते प्राथमिक शाळा झालेली आहे, ती पण अतिशय सुंदर अशी बनवलेली आहे. त्यामुळे आपल्या प्रभागामध्ये अतिशय सुंदर कामं झालेली आहे. लोकांचा विश्वास या प्रभागावर आहे, माझ्यावर आहे, कमळावर आहे, आपल्या नेत्यावर पण आहे. नक्कीच. विधानसभेमध्ये तर कामं आपण पाहिलीच की ज्या प्रकारे विजय मिळवला, परंतु उत्तर भारतीयांचा विषय आता निघाला म्हणून सांगते. उत्तर भारतीय समाज कुठेतरी नाराज दिसत आहे भारतीय जनता पक्षामध्ये, काय सांगाल त्याबद्दल? बघा, पक्ष जसा मोठा होतो तशी अशी परिस्थिती उद्भवते. जवळजवळ आपले 650 ते 700 लोक उमेदवार होते. सर्वांना तिकीट देणं शक्य नसतं. पक्ष ठरवेल त्याला तिकीट मिळतं. आम्हाला पण कन्फर्म, ज्या दिवशी पक्षाने ठरवलं तर आम्ही फॉर्म भरू शकतो. आम्ही पक्षावर सगळे आम्ही एकत्र आहोत. मला वाटतं त्यांना पण 18-20 सीट जास्त उत्तर भारतीय दिलेले आहेत. त्यामुळे नाराज होण्याचा प्रश्नच नाही. पण एका प्रभागातून 50-50, 60-60 जेव्हा मागणी होते तेव्हा खूप प्रॉब्लेम होतो. त्यामुळे थोडी नाराजी होते आणि पक्ष श्रेष्ठ योग्य निर्णय घेईल त्याबद्दल. सर, आता ज्याच्यामध्ये जसं तुम्ही कामांचं म्हणालात, आता जे आहेत ते मोठ्या प्रमाणात कामं जी आहेत ते लोकल लेवलवर मोजली जाणार आहेत. म्हणजे आता तुम्ही तळागाळाला जाऊन काय काय कामं केली, तर जसं की तुम्ही दिवाळीचे कार्यक्रम देखील करत असाल, काय सांगाल त्याबद्दल? बघा, तुम्हाला जवळजवळ 15-20 वर्ष बघतेच मी कोकणासाठी. प्रत्येक वर्षाला माझं चांगल्या कोकणासाठी भजन असो, कीर्तन असो, तसं नाटक असो, आपली कोकणाची परंपरा आपण ठेवलेली आहे. गेली 25 वर्ष मी कोकणाची परंपरा जपणारा एक साधा कार्यकर्ता आहे भाजप पक्षाचा. मला खात्री आहे
काय मी त्या प्रभागात लोकांसाठी कामं केलेली आहेत आणि ह्या लोकांना लोक कोण कामं करतो त्यालाच बघतो. बरोबर. त्याच्यामुळे आमचा चेहरा बघून दिला असेल किंवा पक्षाचा चेहरा बघून देतील लोक. आणि मला खात्री आहे या प्रभागामध्ये 9 नंबर आणि 10 नंबर प्रभाग कोकणी वस्ती जास्ती असल्यामुळे लोक आपल्यालाच पसंती देईल याच्यात दुमत नाही. हिंदी मराठीचा मुद्दा पण आता चाललेला आहे आणि शिवसेना मनसे हे कुठेतरी वेगळे लढतील, कदाचित बहुजन विकास आघाडीसोबत मनसे जाईल असं म्हटलं जात आहे. मग शिवसेना पण हिंदी मराठीचा मुद्दा घेते, मनसे पण हिंदी मराठीचा मुद्दा घेते, त्यात भारतीय जनता पक्षामध्ये उत्तर भारतीयांवर वाद सुरू आहेत. तर काय वाटतं या सगळ्यातून भाजप मार्ग कसा काढेल? मी तुम्हाला अगदी खात्रीला एक सांगतो, लोकसभेला जसा आपला लोकांनी विश्वास ठेवला, विधानसभेला ठेवला आणि ह्या वेळेला पण लोक विश्वास ठेवतील. त्याची कारणे तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला आता 2 दिवसापूर्वी एक टीव्हीवर बातमी आलेली होती, वाढवण बंदर फार मोठं काम चालू आहे, हजारो लोक लाखो लोक रोजगार भेटेल, लाखो लोकांना रोजगार भेटेल. एअरपोर्टचं काम चालू आहे. 4थी मुंबई सीएम साहेबांनी घोषित केलेली आहे. देवाभाऊ महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आहे. पालघर जिल्ह्यावर अधिक विश्वास त्यांचा आहे. जेव्हा देवाभाऊ वसई तालुक्यात आले होते त्यावर त्यांनी एक वाक्य बोलले होते, मला एकदा महापालिका द्या, महापौर बसवा. ह्या वसई तालुक्याचा आम्ही नक्षा बदले. महापालिका सर अजून पण त्यांच्याकडेच आहे, मंत्रालयातून सगळी कामं होतात पालिकेची. मग अजून महानगरपालिकेवर काय होल्ड पाहिजे? बघा, एक लक्षात ठेवा, तुम्ही प्रत्येक जण आपल्याला विचारतो, गेली 35 वर्षाचा आणि 2 वर्षाचा इतिहास जर बघितला तर थोडं कुठेतरी चुकलंच आहे कोणाचं, ज्यांनी 35 वर्ष काय केलं आहे. पण मला एक सांगा, जे अधिकारी होते, वाय रेड्डी सारखे अधिकारी होते, अनिल कुमार सारखे होते, ते जेलमध्ये गेले, करोडोचा किती घोटाळा केला, पण त्या लोकांना अंकुश कोणी ठेवायचा होता? आम्ही आज आपण राजन आप्पा 1 वर्ष झालंय, समजलं काय? पण माझं एकच म्हणणं, प्रशासन चालण्यासाठी किमान थोडी तरी त्याला अंकुश ठेवला पाहिजे होता. जर खूप त्रास झाला असेल आपल्याला तर अनंतनाथ बांधकाम, त्यासाठी 2020चा जो GR आहे SRA तो आत्ता पुढे त्याचा विश्वासात घेतला जाईल आणि तो सगळ्यात पहिलं प्राधान्य द्यायला. जेव्हा विरारमध्ये 17 लोक त्यांचं दुर्घटना झाली, ते वरून जेवढे लोड बेरिंग असतील क्लस्टर डेव्हलप होईल, इकडे SRA प्रकल्प येतील, 4 उड्डाण पूल सँक्शन झालेली आहेत. आणि सर्वात जर आपण सगळ्यात चांगलं काम केलं असेल तर हॉस्पिटलचं, अजून सांगतो, ते हॉस्पिटलचं सगळं श्रेय देवाभाऊ आणि राजनप्पाला जायला पाहिजे. कारण ती जागा ऑलरेडी कोर्टाची होती. 1 महिन्याच्या आत देवाभाऊने ती जागा महानगरपालिकेच्या नावावर केली. त्यामुळे ते 450 बेडचं हॉस्पिटल ह्या 3 वर्षाच्या आत पूर्ण कंप्लीट होईल असं मला खात्री आहे. आणि या सर्व लोकांना सगळ्यातून त्याला मुक्त होता येईल अशी माझी कळकळीची विनंती नक्कीच करतील. कारण तो सगळ्यात मोठा विषय आहे. आमचा जो सगळ्यात मोठा विषय आहे ट्रॅफिक आणि हॉस्पिटल, हे जे आम्ही मुद्दे घेऊन जाणार आहोत आणि तेच मुद्दे ह्या लोकांना पटतील. आणि देवाभाऊचा आजही विश्वास आहे, जसं मुंबई डेव्हलप झाली, ठाणा डेव्हलप झाली, पुणे डेव्हलप झाली, 4थी मुंबई पालघर जिल्हा डेव्हलप होईल, ते सर्व श्रेय आपल्या देवाभाऊला जातं. सर अजून एक, आपली जी एक बातमी होती खूप व्हायरल झाली होती आणि त्याच्यामध्ये विवांताबद्दलचे भरपूर मुद्दे समोर आले होते आणि त्यात तुम्ही पण बेधडकपणे मुद्दा मांडला होता. विवांतामध्ये जे काही झालं, जे काही घडलं, पुन्हा निवडणुका येत आहेत आणि बरोबर 1 वर्षानंतर निवडणुका आहेत. हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही विजय मिळवला होता आणि विवांताचं संपूर्ण प्रकरण घडलं होतं. तर काय वाटतं, पुन्हा एकदा विवांतासारखा ड्रामा होऊ शकतो या निवडणुकांना? मी तुम्हाला एकच सांगतो, मला ती क्लिप तुम्हीच व्हिडिओ घेतला, 1.5 लाखाच्या वर तो व्हिडिओ माझा गेला असेल. मला एक खात्री आहे, आता विधानसभेला तो झालेला प्रकार कुठे चुकीचाच होता. तो प्रत्येक आमच्या दृष्टीने, ते सगळ्यांच्या दृष्टीने चुकीचा होता. पण मला वाटतं लोकशाही मार्गाने आपण लोकांसमोर गेलो पाहिजे. आम्ही केलेली कामं आम्ही सांगायला सक्षम आहोत. तुम्ही काय केलं तुम्ही सांगायला सक्षम आहेत ना. मला वाटतं असे प्रकार होता कामा नये. हे दोघांनी टाळलं पाहिजे. माझा बहुजन आणि भाजप मित्र झालेत आपण असं म्हणू शकतो का? मित्र असं नाही. बघा, तुम्ही जर त्या दृष्टीने गेलो तर आपण त्या दृष्टीने गेलो. आपण कोकणातली माणसं आहोत आणि जातीवंत मराठा आहोत. लढायला शिकवलेला आहे. आमचा जो प्रसंग झाला तर आयुष्यात कोणाला होऊ नये एकच माझी विनंती आहे. ते काय आमचे दुश्मन नाहीये, पण ह्याच प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. लोकशाही कशाला म्हणतो आपण? लोकांनी दिलेली, आपण लोकांनी मत आहे त्याच्यावर आपली लोकशाही ठरली जाते. मग तुम्ही पण त्याच मार्गाने करा ना.
जर दादागिरी करून गेले, दादागिरी नाही चालू. आता सोशल मीडिया फार झाला हो. तुम्ही काही जरी केलं तर लीक होतं पूर्ण देशांमध्ये. तो जो प्रकार घडला तर देशाने बघितला, जगाने बघितला हो. समजलं काय? मला वाटतं ते पण नंतर आम्ही एकत्र मित्र पण असतो, पण त्याचे परिणाम वाईट असतात. आताच्या निवडणुकीला तुम्हाला जर लोकांनी चांगली मतं घेतली, आम्ही पण चांगल्या प्रकारे मारला. आज मीडिया पूर्ण आमच्या विरोधात होती आप्पाच्या, पण मी तुम्हाला खात्री सांगतो, आमच्या आमदार आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आमदारांनी केलेल्या कामावर विश्वास आहे. जवळजवळ विधानसभेमध्ये 70 प्रश्न उपस्थित करणारा एकमेव आमदार पहिल्यांदा 25 वर्षामध्ये राजेंद्र नाईक साहेबच असतील, हे ठामपणे सांगतो मी तुम्हाला. म्हणजे तसं काही ड्रामा होऊ नये. आता निवडणुका शांत. बघा, आमच्याकडे पण आता लोक भरपूर आहेत, आम्ही पण सक्षम आहोत. आता आमच्याकडे आमदार आहे, बरोबर. त्यावेळी आमच्याकडे आमदार नव्हता. पण माझी एकच विनंती आहे, खेळामेळीच्या वातावरणात लढलो पाहिजे आपण. आम्ही तुम्ही प्रत्येक टायमाला तुमच्याच लोकांना निवडून द्या, तुमचं हट्ट का? आम्ही पण चांगले कार्यकर्ते आहोत ना. कितीतरी कार्यकर्ते आहेत या वसई तालुक्यात, त्याला संधी भेटली पाहिजे. बरोबर. ती जर संधी भेटली ना तर विकास नक्कीच होईल. असं होत नाही कुठे हो. आता मी बोलायला गेलो तर खूप आहे, अनर्थक बांधकामाला बोलणार त्याच्या मला बोलायचंच नाही, मी त्याच्यावर चांगलंच बोलणार आहे. पण त्यावेळी आमची बाजू घ्यायची, चांगले चांगले नगरसेवक यावे, सगळ्यापासून चांगले यावे आणि एक चांगला महापौर बसवा आणि वसई तालुक्याचा सुंदर असा विकास व्हावा. ते करण्यात बीजेपी सक्षम आहे. दुसरा एक शेवटचा प्रश्न घेईन सर. आता जे महायुतीमध्ये 4 ते 5 जागांवरून जे ते अजून पण तिढा सुटलेला नाहीये, तर जागा कोणाला द्यायच्या, आणि 24 सीटांवर कुठेतरी शिंदे गट आहेत ते मान्य करते असं म्हटलं जातंय. पण काही प्रभाग आहेत जिथे शिंदे गटाचे पण स्ट्रॉंग उमेदवार आहेत, भाजपचे पण आहेत. तर अशामध्ये कुठेतरी थोडी नाराजी पाहायला मिळते. तर तुम्हाला वाटतंय का ती नाराजी आहे किंवा ती भाजपला नडू शकते? बघा, आपलं काम, आमची युती झालेली आहे, त्याला काही सीट द्यायचे, 24 सीट काय असं पक्षाने ठरवलं आहे. त्यांच्या पक्षाने कोणाला द्यायचा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्याने जे 24 सीट कुठल्या सीट द्यायच्या, 9 द्यायच्या, 10 द्यायच्या, 11 द्यायचा, त्यांचा प्रश्न आहे. पण अशी कुठे नाराजी होणार नाही. नाराजी तात्पुरती असते. प्रत्येकानं आपल्या, त्यांची जरी उद्या सीट झाली तर आम्ही एकत्र मिळून निवडणूक लढू आणि एकच आमचा सगळ्यांचा, त्यांचा पण आणि आमचा एकच एम असेल, ह्या महानगरपालिकेवर महापौर हा भारतीय जनता पक्षाचाच बसला पाहिजे. दोघांचे एम एकच आहे आणि ते आम्हाला साध्य करायचं आहे. धन्यवाद सर. जसं की आपण पाहिलं की येणाऱ्या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षाची तयारी सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्ष ज्यांनी विधानसभेमध्ये इतका मोठा गणगणित विजय मिळवला, पण ते महायुतीमध्ये होतं आणि महायुती आता पुन्हा झालेली आहे. नाराजी दूर झालेली आहे, सीटांची जी समीकरण आहेत ती ठरलेली आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देखील ठरायला सुरुवात झाली आहे. फक्त 12 तासांची वाट आहे. यानंतर जे उमेदवार आहेत ते आपापल्या उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात करणार आणि उद्यापासून खरी तयारी, निवडणुकांची खरी काय बोलतो बिगुल जो आहे तो वसई विरारमध्ये जोरात असा वाजणार आहे. येणारे 15-16 दिवस मोठा ड्रामा देखील होऊ शकतो. पाहण्यासारखं असेल या संपूर्ण ड्राम्यानंतर महायुती की बहुजन विकास आघाडी की शिवसेना, कोण आपला महापौर तिथे कायम बसवतं. धन्यवाद.